विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो धडा सुरू केलेला आहे अर्थनियोजन, याचा सराव संच 4.4 एकाच लेक्चरमध्ये संपवणार आहोत। आणि याचप्रमाणे अर्थनियोजन हा धडा देखील या ठिकाणी आपला संपणार आहे। ओके, याआधी आपण धडा क्रमांक पहिला 2 चलातील रेषीय समीकरणे, धडा क्रमांक 2 वर्ग समीकरणे, धडा क्रमांक 3 अंकगणित श्रेणी यांचे लेक्चर्स अपलोड करून ठेवलेले आहेत। जे विद्यार्थी नवीनच आजचा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी सांगतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर ही जी बॅच आपण स्टार्ट केलेली आहे बघा, बेस्ट टॉपर्स 2027, ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या 2027च्या बोर्ड परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण गणितामध्ये घ्यायचे। ओके, अशांसाठी ही बॅच आहे। ओके, आम्ही देखील तुमच्यासाठी सर्व काही अपलोड करत आहोत व्हिडिओज। तुम्ही देखील फक्त काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे। तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जो सगळ्यात पहिला टॉपिक आजच्या सर्व संचासाठी आपल्याला लागतो तो आहे शेअर्सच्या खरेदी विक्रीवर दलाली आणि कर। ओके, शेअर्सची जी खरेदी विक्री आहे तिच्यावरती दलाली आणि कर। ओके, आता दलाली म्हणजे काय? ओके, फॉर एक्झाम्पल मला एखादी वस्तू घ्यायची, काय करायचंय, मला एखादी वस्तू घ्यायची आणि ती वस्तू जर मला घ्यायची, वस्तू मला घ्यायची, समजा एखादी वस्तू मला घ्यायची। ओके, आता ती वस्तू समजा काय आहे, समजा एक गाडी आहे, काय आहे, गाडी, बरोबर। आता मला गाडी घ्यायची, पण मला माहित नाही मला शोरूम मध्ये कसं जायचंय, त्या ठिकाणी काय बोलायचंय, काय बोलायचं नाहीये, किती पैसे द्यायचे, पैसे कमी कसे करायचे, काय म्हणायचं, बरोबर। तर मी काय करेल, एका मध्यस्थाकडे जाईल। ओके, कुणाकडे जाईल, एका मध्यस्थाकडे। ओके, अशा मध्यस्थाकडे जाईल ज्याला त्या फील्ड मधील ओके सर्व काही माहिती आहे, कोणत्या, गाडी घेण्याच्या। मी त्याच्याकडे जाईल, त्याला सांगेल भाऊ मला गाडी घ्यायची, इतकं इतकं माझं बजेट आहे, बरोबर का। मग तो मला मदत करेल गाडी घेण्यासाठी, त्याचा काही जो चार्ज असेल तो घेईल। तो काही फुकट काम करेल का? नाही, तो मध्यस्थ त्याचे चार्ज घेईल, काय पैसे असतील तर ठरवल, बरोबर का। समजा तो म्हणेल गाडी 5 लाखाची आहे, तर मला तुम्ही त्याच्या मागे 3 ते 4 हजार रुपये द्या, मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित कागदपत्र करून देतो। ओके, तर हा जो मध्यस्थ आहे त्या मध्यस्थालाच या ठिकाणी दलाल असं म्हटलं जातं। जो मध्यस्थ आहे त्याला काय म्हणतात, दलाल। आता मी बाहेरचं एक्झाम्पल सांगितलं, आपल्याला बघायचं शेअर्सच्या बाबतीत। काल आपण सरळ 4.3 मध्ये शेअर्स विषयी शिकलो, तर यामध्ये देखील शेअर्स विषयी शिकायचंय आणि आपल्याला दलालाविषयी शिकायचंय। तर दलाल कशाला म्हणतात? जो मध्यस्थ असतो, जो शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला मदत करतो, जो अधिकृत व्यक्ती असतो। ही अधिकृत व्यक्ती आहे ज्याच्या मार्फत मी गाडी घेऊ शकतो, बरोबर। मला तर गाडी घेता येत नाही, मला त्याच्याकडे जावं लागेल, मग तो मला मदत करेल पुढे गाडी घेण्यासाठी, त्याचा जो चार्ज असेल तो घेईल, तो फुकट काम करणार नाही। त्याचप्रमाणे इथं लक्षात ठेवायचं, काय म्हटलंय, दलाली म्हणजे काय, शेअर्सची खरेदी विक्री, शेअर्सची खरेदी विक्री खाजगी रीतीने करता येत नाही, शेअर्सची खरेदी विक्री खाजगी रीतीने करता येत नाही, ती शेअर बाजारातील अधिकृत व्यक्ती किंवा संस्थांकडून केली जाते। समजा तुम्हाला शेअर्स विकत घ्यायचे किंवा काय करायचे, विकायचे, खरेदी करायची किंवा विक्री करायची, तर ती विक्री खरेदी करण्यासाठी एक अधिकृत व्यक्ती शेअर मार्केटमध्ये असते, ज्याच्याकडे सर्टिफिकेट असते शेअरचं, बरोबर का। त्यांना शेअर दलाल असं म्हणतात। काय म्हणतात? जे शेअरची खरेदी विक्री करतात, जे मध्यस्थ असतात, ओके, त्यांना शेअर दलाल असं म्हणतात। त्यानंतर पुढे काय, दलालामार्फत शेअर्सची खरेदी करताना व विक्री करताना बाजार भावावर ज्या दराने दलाल रक्कम घेतो तिला दलाली म्हणतात। काय, शेअरची खरेदी करू द्या किंवा विक्री करू द्या, त्या विक्री करताना बाजार भावावर ज्या दराने दर असतो, 0.3%, 2%, 1% इतकी रक्कम तो घेणार, त्या दराने दलाल रक्कम घेतो, तिला दलाली असं म्हणतात, बरोबर का। म्हणजे काय, मला गाडी घ्यायची होती, वस्तू कोणती घ्यायची होती, गाडी, मी याच्याकडे गेलो, मग याने माझ्याकडून काहीतरी पैसे घेतले असतील, ओके, हा माझ्यासाठी दलाल, मध्यस्थ, बरोबर। त्याने जी पैसे घेतले माझ्याकडून ती झाली त्याची दलाली। त्यानंतर काय, म्हणजे शेअर्स विकणारा व खरेदी करणारा दोघेही दलाली देतात। म्हणजे जो खरेदी करतो तो पण दलाली देतो आणि जो विकत घेतो तो पण दलाली देतो। आता काय बरं, ओके, जो विक्री करतो तो पण दलाली देतो आणि जो खरेदी करतो तो पण दलाली देतो। आता हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, या दोन सूत्रावरती अख्खा एक्झरसाइज पुढचा आपला अवलंबून आहे सराव संच। काय म्हटलंय,
शेअर खरेदी करताना काय, एका शेअरची जर खरेदी किंमत तुम्हाला काढायची, फक्त लक्षात ठेवायचं खरेदी किंमत, तर खरेदी किंमत असते बाजारभाव अधिक दलाली. खरेदी किंमत काय असते, बाजारभाव अधिक दलाली. आणि जर विक्री किंमत काढायची तुम्हाला, एका शेअरची विक्री किंमत, तर फॉर्म्युला आहे, सूत्र आहे बाजारभाव वजा दलाली. ओके, पाठ कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवायचं खरेदी किंमत, कोणती किंमत, खरेदी किंमत काय असते, बाजारभाव अधिक दलाली, आणि विक्री किंमत काय असते, विक्री किंमत आताच बघितलं आपण, विक्री किंमत असते बाजारभाव वजा दलाली. ओके, म्हणजे काय, खरेदी करताना दलाली ऍड होते, विक्री करताना दलाली मायनस होते, म्हणजे वजा होते. आता ही जी दलाली या ठिकाणी तुम्हाला दिसते, ओके, शब्द आता उच्चारण्यासाठी थोडासा वेगळा वाटत असेल तुम्हाला, मला पण वेगळा वाटतोय, पण आता बुक मध्ये दिलं म्हटल्यानंतर शिकावं लागेल, बरोबर. आता ही जी दलाली आहे ही असते पैशामध्ये, ही कशामध्ये असते, पैशांमध्ये. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सूत्रांमध्ये तुम्हाला दलाली घ्यायची आहे ती पैशामध्ये पाहिजे. जसं जीएसटी सर्व संख्या 4.1 मध्ये आपण घ्यायचो सूत्रामध्ये, तो पैशामध्ये घ्यायचो, म्हणजे दलालीचा दर पण असतो, पण सूत्रामध्ये दर नाही आला पाहिजे, पैसे आले पाहिजे. समजले इथपर्यंत? काय शिकले? सगळ्यात पहिले तुम्ही हे शिकले, जर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला शेअरची खरेदी करायची किंवा विक्री करायची, तर तुम्हाला अधिकृत एका व्यक्तीकडून जावं लागते. तो जो अधिकृत व्यक्ती आहे त्याला शेअर मार्केटमध्ये शेअर दलाल असं म्हणतात. ओके, तो जे काही पैसे घेईल खरेदी करताना किंवा विक्री करताना, ही झाली त्याची दलाली. ओके, मग खरेदी करताना जर आपल्याला खरेदी किंमत काढायची शेअरची, तर बाजारभावामध्ये दलाली ऍड होते, आणि जर विक्री करायची तर बाजारभावामधून दलाली काय होते, वजा होते. समजली इथपर्यंत? जाऊया सराव संचाकडे. एकदम सोपा आहे, काही हार्ड नाही. अजून हे एक लक्षात ठेवा, सराव संचाकडे जाण्याआधी काय लक्षात ठेवायचंय, दलाली नेहमी शेअर्सच्या बाजारभावावर आकारली जाते. जी दलाली आहे, जी तुम्ही देणार आहेत, ओके, ती नेहमी बाजारभावावर आकारली जाते. जो बाजारभाव असतो त्याच्यावरती, दर्शनी किमतीवरती नाही. ज्या किमतीला शेअर खरेदी होईल किंवा विक्री होईल, ओके, त्या किमतीवर दलाली आकारली जाते. त्यानंतर शेअर खरेदी विक्रीच्या विवरणात दलाली व कर धरून शेअरची किंमत ठरवली जाते. ओके, लक्षात ठेवायचं, जी दलाली खरेदीवरती किंवा विक्रीवरती लागते त्याच्यावरती जीएसटी पण लागतो, त्याच्यावरती सीजीएसटी पण लागतो, आणि त्याच्यावरती एसजीएसटी सुद्धा लागतो. म्हणजे दलालीवरती देखील कर काय होतो, लागतो. ओके, मग दलाली ऍड करताना तुम्हाला हे पण ऍड करावे लागतील, जे की पुढे एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, समजलं इथपर्यंत? चला घ्या बरं पटापट याचा स्क्रीनशॉट, मग पुढे जाऊया आपण. घेतलाय? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या फास्ट मध्ये. ओके, घेतलाय? त्यानंतर पुढे याचा देखील घ्या स्क्रीनशॉट. घेतलाय? आता वळूया आपल्या सराव संचाकडे, जो सराव संच 4.4 आहे. ओके, काय म्हटलंय, एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. सगळ्यात पहिले जे जे दिलं ते लिहायचंय, बाजारभाव नाही बरं का, भाऊ म्हणजे तुमचा जो असतो स्वतःचा भाऊ, तो भाऊ, हा भाव आहे, बरोबर का, जो बाजारात लागतो तो भाव. बाजारभाव किती, 200 रुपये. त्यानंतर तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली. दलालीचा दर किती, 0.3%. लक्षात ठेवायचं, हा दर आहे, टक्केवारीमध्ये दर दिलेला असतो, पण आपल्याला ज्यावेळेस सूत्रामध्ये वापरायचे दलाली पैशामध्ये पाहिजे. बाजारभाव 200 रुपये, दलालीचा दर जो आहे तो 0.3%. तर त्या शेअरची किंवा त्या शेअरची खरेदीची किंमत किती, आपल्याला खरेदी किंमत काढायची. मग तुम्हाला माहित आहे खरेदी किंमतीचा फॉर्म्युला काय असते, खरेदी किंमत. ओके, खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव अधिक काय असते, दलाली. शेअर्सची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. ओके, मग आता मला सांगा, बाजारभाव आहे आपल्याकडे 200 रुपये, दलाली ही टाकायची का, नाही, ही तर दर आहे, आपल्याला दलाली पैशामध्ये लागते. मग आपण काय करूया, दलाली पैशामध्ये काढून घेऊ. ओके, दलाली पैशामध्ये काढून घेऊ. कशी बरं, आपण काढूया. दलाली कधी पण बाजारभावावर लागते, म्हणजे 200चे 0.3% काढून घ्यायचे, 200चे 0.3%. आता ज्यांना टक्केवारी येत नसेल त्यांनी पहिलं लेक्चर जाऊन बघा. 4.1 शिकवण्याच्या आधी मी दलाली कशी काढायची, म्हणजे टक्केवारी कशी काढायची हे शिकवलं. तिथं बघा 0ला 0, 2 0 कट. त्यानंतर ओके, बेत्रिक 6 आणि पॉईंट किती घर मागं, 1 घर मागं, म्हणजे 2चा गुणाकार 0.3 सोबत 0.6 येतो.
0.6 रुपये, म्हणजे दलाली किती आली 0.6 रुपये. टाका याच्यामध्ये, झाली खरेदी किंमत. बाजारभाव होता 200 रुपये अधिक हा किती आहे 0.6, तर उत्तर आलं 200.6. ओके 200.6. आता मुलं म्हणतील पुस्तकामध्ये जे उत्तर आहे ते 200.60 आहे, चालतंय ना. इथं काहीच नाही म्हटल्यानंतर 0 तुम्ही घेऊ शकता. ओके इथं काहीच नाही म्हटल्यानंतर 0 तुम्ही घेऊ शकता. तर बघा खरेदीची जी किंमत आहे, खरेदी किंमत ती आली 200.60 रुपये. समजलं इथपर्यंत. खरेदी करताना दलाली नेहमी तुम्हाला ऍड करायची आहे, दलाली बाजारभावासोबत बेरीज करायची आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2. ओके काय आहे बघा प्रश्न क्रमांक 2. एका शेअरचा बाजारभाव किती आहे 1000 रुपये. त्यानंतर तो शेअर विकला आता विकलेला आहे व त्यावर दलाली 0.1% दिली. दलालीचा दर किती आहे, दलालीचा दर 0.1%. त्यानंतर पुढे तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती, विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती. आता दलालीचा दर आहे, आपण दलाली काढून घेऊ. काय काढायची, दलाली पैशामध्ये काढू. दलाली लागते बाजारभावावर, बाजारभाव आहे 1000, मग काढूया 1000 चे 0.1% म्हणजे 0.1 भागिले 100, 0.0 कट. 10चा गुणाकार जर 0.1 सोबत केला तर या शून्यामुळे इकडे बघा 10 गुणिले 0.1 राहिला आहे ना, तर या शून्यामुळे पॉईंट पुढे जाईल पुढं, म्हणजे आला 1 रुपया. ओके हा किती आला 1 रुपया. दलाली आली 1 रुपया. आता पुढे आपल्याला काढायची विक्री किंमत. कोणती किंमत, विक्री. तर विक्री किंमत, कारण की शेअर इथं विकलाय, आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. आधी खरेदी किंमत काढली, आता विक्री किंमत. काही विषय नाही, सोपा आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव वजा दलाली म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण खरेदी करतो तिथं दलाली ऍड होते, त्यानंतर ज्या ज्या वेळेस आपण विक्री करतो तिथं दलाली मायनस होते, म्हणजे दलालीची वजाबाकी होते बाजारभावासोबत. बाजारभाव किती आहे बा, तो आहे 1000 रुपये. 1000 वजा दलाली आली 1 रुपये. 1000 मधून हे गेला तर किती 999 रुपये. किती 999 रुपये, म्हणजे ही जी विक्री किंमत आली, कोण आली, विक्री किंमत. तर विक्री किंमत किती आली, विक्री किंमत आली 999 रुपये. समजलं इथपर्यंत. मागच्या वेळेस बघा, मागच्या प्रश्नामध्ये खरेदी किंमत काढली, बाजारभावामध्ये दलाली ऍड केली, सूत्रपाठ ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर काय, आता विक्री किंमत काढली, बाजारभावामधून दलाली वजा केली, तर ते आली 999 रुपये. घ्या पटापट स्क्रीनशॉट. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 थोडासा हार्ड आहे. ओके तुम्हाला वरती कदाचित दिसत नसेल असं मला वाटतंय, तर थोडंसं खाली घेतो. ओके आता दिसत असेल तर काय करायचंय, काय म्हटलंय, खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरण पत्रकातील रिकाम्या जागा भरायच्या. या ठिकाणी बघा, बी म्हणजे विकत घेतले, बी म्हणजे इंग्लिशमध्ये बाय म्हणजे विकत घेतले, आणि यस म्हणजे सेल म्हणजे विकले, बरोबर का. म्हणजे इथं विकत घेतले म्हणजे इकडे बघा, बी म्हणजे काय म्हटलं, विकत घेतलेचा अर्थ होतो खरेदी केले, खरेदी. ओके आणि त्यानंतर इथं विकले म्हणजे विक्री, बरोबर का. म्हणजे इथं खरेदी किमतीचं सूत्र लागेल, इथं विक्री किमतीचं सूत्र लागेल. पण करायचंय काय, तर सगळ्यात पहिलं बघा, इथं शेअरची संख्या 100, पहिला बॉक्स बघा आधी फक्त. आता शेअरची संख्या 100 खरेदी केल्यानंतर काय होतंय, शेअरचा बाजारभाव, एका शेअरचा बाजारभाव 45 आहे, तर शेअरची किंमत किती. ओके पहिल्या याचं सोडवतो बरं का मी, इकडे बघा पहिला सोडवतो, पहिला रोमन नंबर. तर शेअरची किंमत काढू, शेअरची किंमत. आता शेअरची किंमत कशी काढायची बरं, तर इकडे बघा, एक किती रुपयाचा आहे 45, एक शेअर 45 रुपयाचा, गुणिले असे किती शेअर्स आहे 100 शेअर, तर टोटल बघा 45 एक 45, त्याच्यावरती 2 शून्य, म्हणजे इथं येईल 4500 रुपये. किती येईल 4500 रुपये. का, कारण की एक शेअर 45 रुपयाचा, असे 100 शेअर 45 शेअर. ओके 45 रुपयाचे एक शेअर, असे 100 कितीचे 4500. पुढं दलालीचा दर 0.2%, म्हणजे ही जी शेअरची किंमत आहे 4500, त्याच्यावरती दलाली लागली 0.2%. तर आपल्याला इथं दलाली काढायची. चला काढूया दलाली. ओके हे झालं, आपण काय म्हणूया याला पहिलं. तर पहिल्यामध्ये पण हे पहिलं, हे दुसरं काय आहे दलाली, बरोबर का. दलालीचा दर 0.2%,
याच्यावरती लागली म्हणजे आपल्याला काढावं लागतील 4500चे 0.2%. ओके, 0.2% दलाली याच्यावरती लागली तरी इथं ते उत्तर येईल. इथं बघा शून्याला शून्य गेले 2, त्यानंतर 45 दुने होतात 90, किती होतात 90, आणि इथं 1 पॉईंट मागे येईल म्हणजे 1 पॉईंट मागायला तर 9.0, 9.0 म्हणजे 9 रुपये. किती रुपये? 9 रुपये. दलालीचा दर किती? 9 रुपये. दलालीचा दर 9 रुपये. समजलं इथपर्यंत? दलालीचा दर 9 रुपये. दलालीचा दर 0.2%, दलाली आली 9 रुपये. त्यानंतर दलालीवर सीजीएसटी 9%, म्हणजे ही जी दलाली आली का पैशामध्ये त्याच्यावर पण 9% सीजीएसटी लागला. चला सीजीएसटी काढू. नंबर 3 सीजीएसटी काढूया. कसा बरं? हा जो 9 आहे का, त्या 9चे किती टक्के काढावं लागतील? 9%, म्हणजे 9 भागिले 100. हा 0.2% याच्यावर लागला. आता हा 9% याच्यावर लागलाय. तर 9चे 9% बघा काय करूया. आता इथं शून्य कट होत नाही तर 981 भागिले 100. ओके, 981 भागिले 100. तर मला सांगा किती शून्य खाली आहेत? तर 2 शून्य. जर 2 शून्य खाली आहे तर पॉईंट डायरेक्ट 2 घर मागे घ्यायचं. 2 घर मागे म्हणजे 1 2, हे झालं 0.81 रुपये. हे किती आले? 0.81 रुपये. गुणाकारामध्ये जर शून्य आले, समजा असं आलं भाऊ तुमचं 2.52 गुणिले 100, तर ह्या 2 शून्यामुळे पॉईंट पुढे जातो, हे झाले 252. पण जर शून्य खाली आले तर खाली असल्यानंतर पॉईंट मागे येतो, मग हे झाले परत एकदा 2.52. समजलंय? गुणाकारामध्ये शून्य असले तर पॉईंट पुढं, भागाकारामध्ये शून्य असले तर पॉईंट मागं. ही ट्रिक लक्षात ठेवायची. आता ही तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये माहित असेल. जर हा 0.81% तर एसजीएसटी पण तेवढाच असतो, म्हणजे आपण 0.81 रुपये. तर आपल्याला शेअर्सची एकूण किंमत काढायची. ओके, शेअर्सची एकूण किंमत. चला 4 नंबरला काढूया. शेअर्सची एकूण किंमत. शेअर्सची एकूण किंमत. ओके, तर शेअर्सची एकूण किंमत कशी येईल बरं? सगळ्यात पहिले शेअर्सची किंमत बघा किती आहे? 4500. शेअर्सची किंमत किती आहे? 4500. त्याच्यावरती दलाली किती लागली? 9 रुपये. त्यानंतर त्याच्यावरती सीजीएसटी किती लागला? 0.81 रुपये. त्यानंतर त्याच्यावरती 0.81% काय लागला? एसजीएसटी. हे सगळे करायचे ऍड. कारण की ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस ओके दलालीवरती लागणारे जीएसटी सीजीएसटी यांची ऍडिशन करायची. बरोबर का? आता बघितलं आपण काय बघितलंय? ओके, जी खरेदी किंमत असते ती असते बाजारभाव अधिक दलाली. तर बाजारभाव सगळ्या शेअरचा 4500 आलाय तिथं. ओके, दलाली तर आहेच, इथं फक्त दलाली दिली होती म्हणून दलाली ऍड केली. पण त्या दलालीवर सीजीएसटी लागलाय, त्याच्यावरती एसजीएसटी लागलं तर ते पण ऍड करावं लागतील. ओके, मग करूया ना इथं. आता किती उत्तर येते बघा? 4500. ओके, साईडला इथं सोडू का? तर इथं सोडवतो. 4500 इथं सोडवावं लागेल आपल्याला. 4500.00. त्याच्यामध्ये किती? 9 रुपये. 9 म्हणजे 9.00. त्यानंतर त्याच्यामध्ये 0.81. नंतर परत एकदा 0.81. बघा 1 आणि 1 2 8 आणि 8 16. हाचा लेख 9 आणि 1 10. हाचा लेख 1 1 5 1 4. 4510.62. 4510 पॉईंट किती? 62 रुपये. 4510. ओके, इतकी आहे त्या शेअरची किंमत. टोटल किंमत एकूण शेअरची, त्याच्यावर लागलेला दलालीवरचा सीजीएसटी, त्याच्यावरची एसजीएसटी, या सगळ्यांची ऍडिशन करायची. पण इथं ऍडिशन नाही करायची. इथं शेअर विकले तर इथं याच्यामधून बाकीचे सगळे मायनस करावं लागतील आपल्याला. समजलंय? तर हे मी पुढच्या पानावरती घेतो. ओके, हे पुढच्या पानावरती घेतो. नाही आता रफ करतो. याचा आधी स्क्रीनशॉट घ्या तुम्ही पटापट. घेतलाय? विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 बॉक्स क्रमांक 2 कडे. बघा या ठिकाणी काय सांगितलंय? विक्री दिली, आधी दिली होती खरेदी. बरोबर का? खरेदी म्हणजे काय? आपण कशातून घेतलं होतं? बी म्हणजे विकत घेतले म्हणजे खरेदी केले. पहिला जो बॉक्स होता त्या ठिकाणी शेअर खरेदी केले आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये शेअर विकलेले. तर आपल्याला हा जो बॉक्स सर्व दिसतात ते सर्व भरायचे आहेत. तर काय करूया? भरून टाकू. किती नंबरचा आहे तो? 2 नंबरचा. ओके, त्यातला पहिला किती शेअर विकले? 75. शेअरचा बाजारभाव 200. एका शेअरचा बाजारभाव 200. तर शेअरची किंमत किती? ओके, याचं जसं आपण शोधलं तसं याचं पण शोधायचंय. शेअर्सची किंमत एकाचा बाजारभाव 200, याप्रमाणे 75. तर किती होतात? 75 दुने 150. त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे हे आलं 15,000 रुपये. किती रुपये? 15,000. 15,000 रुपये झाली शेअर्सची किंमत. आता याच्यावरती दलाली लागली 0.2%.
तर आपण लगेच दलाली पण काढून घेऊ. दलालीचा दर 0.2% आहे, तर दलाली पैशामध्ये किती येईल? 15,000चे 0.2%. ओके, टक्केवारी कशी काढतात? ज्याचा काढायचा तो 1 नंबर. ओके, चे म्हणजे काय? गुणाकार, आणि जितके काढायचे त्याच्या भागिले 100. तर इथं बघा 2 शून्याला 2 शून्य कट होतील. त्यानंतर 150 दुने 300 होतात, आणि त्याच्यानंतर एक घर मागं पॉईंट येईल. एक घर मागाला तर 30.0. 30.0 म्हणजे अप्रॉक्सिमेटली डायरेक्टली 30. ओके, आपण 30 लिहू शकतो. म्हणजे दलाली किती रुपये आली? इथं दलाली आली 30 रुपये. जर दलाली इथं 30 रुपये आली, तर पुढे म्हटलंय दलालीवर पण सीजीएसटी लागला 9%. म्हणजे दलालीवर सुद्धा सीजीएसटी लागलाय. नंबर 3 काय काढायचंय? सीजीएसटी. ओके, किती टक्के लागला? 9%. कशावरती? दलालीवरती. दलाली आली 30 रुपये, म्हणजे 30चे 9%. 30 गुणिले 9 भागिले 100. 30 गुणिले 9 भागिले 100. इथं बघा 0ला 0 कट. 3 9 27 भागिले किती? 10. तुम्हाला सांगितलं मी, खाली 1 शून्य असेल तर 1 पॉईंट मागे घ्यायचं उत्तरामध्ये. 2 शून्य असेल तर 2 पॉईंट मागे घ्यायचे. 3 शून्य असेल तर 3 पॉईंट मागे. तेच गुणाकारामध्ये उलट असते. जर गुणाकारामध्ये 1 शून्य असेल तर पॉईंट पुढं, 2 शून्य असतील पॉईंट 2 घर पुढं, 3 असतील तर 3 घर पुढं. ओके, तर बघा इथं 1 घर मागे येईल, इथून 1 घर मागायला तर आज आला 2.7 रुपये. ओके, हा किती आला? 2.7. जर हा 2.7 आला तर आपण किती येईल बरं? कारण की सीजीएसटी एसजीएसटी सारखा असतो. हा पण 2.7 रुपये. तर आपल्याला शेअरची एकूण किंमत काढायची. शेअरची या ठिकाणी विक्री झाली. विक्री किंमतचा फॉर्म्युला असतो बाजारभाव वजा दलाली. खरेदी किमतीचा फॉर्म्युला होता बाजारभाव अधिक दलाली. इथं सगळे याच्यामध्ये हे सगळे ऍड केले. आता याच्यातून हे सगळे मायनस करायचे, बरोबर का? चला काढूया. काय काढायची? एकूण किंमत. शेअर्सची एकूण किंमत. एकूण किंमत, बरोबर. ओके, किती रुपयाचे शेअर्स होते टोटल? 15,000. त्या 15,000 मधून वजा करायचा कोण कोण? 30 रुपये अधिक हे 2.7 अधिक हे 2.7. ओके, तर करूया. हे पॉईंट आहे बरं का, दिस इज पॉईंट. हा झाला 15,000 वजा हे किती होतात? 2.7 आणि 2.7 होतात 5.4. किती होतात? 5.4, बरोबर का? ते 5.4 आणि 30 जर केले तर 30 आणि 5 35.4. 2.7 आणि 2.7 किती होतात? 5.4. करून दाखवतो तुम्हाला. कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे, नाही ना, टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याकडे सर्व काही अवेलेबल आहे. 2.7 मध्ये जर ऍड केला 2.7, 2.7 मध्ये 2.7 5.4, याच्यात परत ऍड केला 30 तर 35.4 घेतला. ओके, त्यानंतर आता वजा बाकी इकडे करून दाखवतो. आधी नाही ते कॅल्क्युलेटर बघून केला. 15,000 मधून 35.4 वजा करू. 15,000.0 मधून 35.4 वजा 15,000ला मी 15,000.0 लिहू शकतो, आणि 35.4. ओके, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे म्हणून मी तसं लिहिलंय. जोपर्यंत बेरीज वजा बाकी आपल्याला करायची पॉईंटची, पॉईंट खाली पॉईंट जोपर्यंत येते तोपर्यंत बेरीज वजा बाकी करू शकत नाही. चला करूया. 0तून 4 जातो का? नाही. इकडून जातो का? 5 नाही. इकडून पण नाही. इथून हातचा घेऊ. इथं राहिले 4. इथं 10 होतील पण 10तून तिकडे गेला 9. इथं पण 10 होतील पण तिकडे गेलं तर 9. इथं पण 10 होतील पण तिकडे गेलं तर इथं 9. आणि इथं किती आले? 10. 10तून 4 गेले तर 6. त्यानंतर 9तून 5 गेले. 9तून 5 गेले तर किती? 4. 9तून 3 गेले तर 6. 9 9. नंतर 4 4 आणि 1 1. ओके, 14,964. 14,964.6. आता मुलं म्हणतील पुस्तकाच्या शेवटी उत्तर 60 दिलं, तर याला आपण 60 लिहू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही. तिथं काहीच नाही वाटलं तर 0 घेऊ शकतो. तर त्याची विक्री किंमत आली 14,964.60. 14,964.60 इथं मी लिहून टाकतो तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी. 14,964.60 रुपये. ओके, तुमच्या नोटबुक एकदम कम्प्लीट करून ठेवा. जर तुम्हाला कोणत्या उत्तराची गरज लागली तर पटापट तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 3 पूर्ण संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, चला जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. ओके, इथं बघा किती आलंय? 4,510.62. इथं 14,964.60. ओके, उच्चार करताना मागं पुढं होतं कधी माझं. ओके, ते तुम्ही आता समजून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हटलंय. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स. ओके, जे जे दिसतं ते लिहून घेऊ आधी. दर्शनी किंमत. आता इथून पुढचे 2 क्वेश्चन जरा टफ आहेत, तर व्यवस्थित बघा. दर्शनी किंमत किती म्हटलंय? 100 रुपये. त्यानंतर 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स. बाजारभाव 50 रुपये असताना बाजारभाव किती आहे?
बाजारभाव म्हणजे बाबा, याला पण दकी लिहिलं असतं आपण. दकी म्हणजे दर्शनी किंमत, बाबा म्हणजे बाजारभाव 50 रुपये, 50 रुपये. त्यानंतर पुढे असताना विकले तेव्हा त्यांना, ओके, बाजारभाव 50 असताना विकले म्हणजे विक्री किंमत किती भेटली? 4988.20 रुपये मिळाले विक्री किंमत. किती रुपये? 20 रुपये. ओके. त्यानंतर पुढे काय? दलालीचा दर 0.2%. दलालीचा दर किती? दलालीचा दर 0.2%. तर दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे. जीएसटी किती? 18% असेल तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. ओके. त्या श्रीमती देसाईने किती शेअर्स विकले हे काढायचंय. एकच मिनिटासाठी मी फॅनचा स्पीड थोडा कमी करतो. ओके ओके, तुम्हाला डिस्टर्ब होणे म्हणून फॅनचा स्पीड थोडा कमी केलेला आहे. आता काय म्हटलंय? दर्शनी किंमत 100 रुपये, बाजारभाव 50 रुपये, विक्री किंमत किती? 4988.20. दलालीचा दर 0.2%, जीएसटी 18%. जे जे दिलं ते लिहून घेतलं. तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. ओके. आता किती शेअर्स विकले ते काढायचंय. तर आपल्याला माहित नाही किती शेअर्स विकले. आता जी गोष्ट माहित नाही तिला आपण एक्स म्हणतो. तर आपण काय करूया? शेअर्सची संख्या एक्स मानू. शेअर्सची संख्या काय करू? शेअर्सची संख्या मानू एक्स. बरोबर. मग मला सांगा, एका शेअरचा बाजारभाव 50 आणि शेअरची संख्या एक्स, तर एकूण, ओके, एकूण किंमत किती असेल? शेअर्सची एकूण किंमत काढू आपण. शेअर्सची एकूण किंमत, शेअर्सची एकूण किंमत, ओके, 50 रुपयाला एक शेअर, याप्रमाणे एक्स शेअर. ओके. म्हणजे काय? 50 रुपये एका शेअरचे असे एक्स शेअर आहे. तर 50 गुणिले एक्स 50 एक्स येईल. म्हणजे शेअरची एकूण किंमत किती? 50 एक्स. त्यानंतर हे जे शेअरची एकूण किंमत 50 एक्स आहे त्याच्यावरती दलाली लागली 0.2. तर दलाली पैशामध्ये काढून घेऊ. दलाली काढून घेऊ पैशामध्ये. दलाली बरोबर 50 एक्सचे 0.2%. 50 एक्सचे 0.2%. तर हे किती येतं बघा. ओके. 50 जुने होतात 100. ओके. त्या 100 मध्ये 1 पॉईंट माग येईल तर ते 10.0 होईल. म्हणजे 10 धरू आपण. तर हे झाले 10 आणि त्याच्यासोबत एक्स आणि भागिले किती? 100. ओके. तर 10x भागिले 100. 0ला 0 कट करू नका, पुढं कॅल्क्युलेशन मध्ये अडचण येईल. ही झाली दलाली. त्यानंतर काय? त्या दलालीवर पण जीएसटी लागला 18%. म्हणजे काय? शेअरची संख्या एक्स, एकूण शेअरची किंमत 50 एक्स. बरोबर. त्या 50 एक्स वरती 0.2% दलाली आणि या दलालीवरती पण 18% जीएसटी लागला. चला जीएसटी पैशामध्ये काढून घेऊ. जीएसटी बरोबर किती रे बाळ? 10x भागिले 100 वरती लागला 18%. म्हणजे 18 भागिले 100. ओके. तर इथं काय होईल? 0ला 0 कट. त्यानंतर 18 1 18 भागिले सोबत एक्स आणि भागिले किती? 1 1 1 आणि त्याच्यावरती 3 0. किती? 0 3 0. म्हणजे दलाली इतके लागले, त्याच्यावरती जीएसटी इतका लागला. बरोबर का? आता काय करायचंय? इथं सांगितलंय विक्री किंमत आहे, तर आपल्याला विक्री किंमतचा फॉर्म्युला वापरायचा. पुढच्या पानावर घेतो आता. आहे ना, इथं जागा भरली. मुद्दाम मी जास्त गिवन लिहिलंय. जास्त गिवन याच्यासाठी की तुम्हाला समजण्यासाठी. शॉर्ट मध्ये केलं तर मग समजायचं नाही. ओके. जास्त लिहावं लागेल, मग ते आपल्याला चांगलं समजेल. तर विक्री किंमतचा फॉर्म्युला असतो, विक्री किंमत च सूत्र असतंय काय? बाजारभाव वजा दलाली. पण इथं दलाली आहे आणि त्या दलालीवर जीएसटी पण लागलं तर तो ऍड करावा लागेल. बरोबर. तर मला सांगा विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत 4988.20 रुपये. 4988.20 रुपये. त्यानंतर पुढं आता बाजारभाव मुलं काय करतील? हो, बाजारभाव घेतील 50. सगळे शेअर्सचा बाजारभाव किती आहे? 50 एक्स. एकूण किंमत किती आहे? 50 एक्स. टाका इथं 50 एक्स वजा दलाली किती आली? ओके. दलाली आली 10x भागिले 100. 10x भागिले 100 आणि अधिक जीएसटी किती आलाय? 18x भागिले त्याच्यावरती भागिले एकावरती 3 शून्य म्हणजे 1000. बघून घ्या बरं. ओके. तर आता जाऊया पुढं, सोडू चला फास्ट मध्ये. 4988.20 बरोबर 50x वजा
इथं बघा दोघांची ऍडिशन होईल का? ओके, दोघांची ऍडिशन होऊ शकते का? तर आपण काय करू, दोघांचा कॉमन बेस करू, तर दोघांना काय करू, 1000 बेस करू. ओके, दोघांचा बेस सेम नाही म्हटल्यानंतर. ओके, आणि बेस जर सेम नाही तर ओके इथं 100 हातमध्येच घेऊ. दोघांचा एक कॉमन बेस घेतला 1000. ओके, इथं 1000 होते तर तिथं 18x तसंच राहील. पण इथं 100 होते, 100ला जर मला 1000 करायचं तर 10 ने गुणावं लागेल. ओके, 100 10 खाली 1000 झाले तर वरती पण 10 ने गुणायचं. 10 100x. तर हे किती आलं बघा, 50x वजा 100 आणि 18 118x आणि भागिले किती रे, 1000. त्यानंतर इकडे किती आहे, 4988.20 रुपये. ओके, तुम्हाला एक गोष्ट शिकवलेली आठवते का, दोन चलातील रेषा समीकरणामध्ये काय सांगितलं, जर खाली कोणी दिसला तर तो घ्यायचा आणि त्याने सगळ्याला गुणायचं. इथं खाली 1000 दिसतो, मी 1000 ने सगळ्याला गुणतो. आता 1000 ने जर याला गुणलं तर तुम्हाला सांगितलं जितके शून्य तितका पॉईंट पुढं, तर याच्यामध्ये 3 शून्य आहे तर 3 घर पॉईंट पुढे जाईल. इकडे बघा 4 9 8 8. ओके, 1 2 2 घर पॉईंट पुढे गेला. तर आता पुढे जायला पॉईंट नाही म्हटल्यानंतर 1 जो राहिला तो 0 देऊन टाकायचा. बरोबर. ओके, 50ला जर मी गुणलं कितीने, 1000 ने, तर 50 तर होताच, त्याच्यावर अजून 3 शून्य वाढून जातील, सोबत x वजा 118x. समजले इथपर्यंत का? कारण की इथं जर मी 1000 ने गुणलं तर 1000ला 1000 कट होईल. परत एकदा सांगतो, तुमच्या डोक्यावरून जात असेल डबल सांगणार आहे. तर 1000 ने गुणलं तर इथं 2 घर पॉईंट पुढे गेला, एक शून्याचा 1 शून्य येऊन गेला. 50ला 1000 ने गुणलं तर बघा 50,000 झाले. बरोबर. त्यानंतर इथं 1000 ने गुणलं तर 1000ला 1000 कट 118 झाले. आता काय आलं, इथं 4988, त्यानंतर 200 बरोबर 50,000 मधून जर 118 गेले तर किती येतात, 50,000 आहे तुमच्याकडे, 50,000. त्यातून 118 गेले तर बघा इथून इथं राहिले 4, इथं 9 राहिले, तिकडं एक हातचा गेला तर इथं पण 9 राहिले, इकडे एक हातचा जाईल, इथं पण 9 आणि इथं 10. 10तून 8 गेले 2, 9तून 1 गेला 8, 9तून 1 गेला 8, 9 आणि 4, 49,882. 49,882 आणि सोबत कोण, एक्स. ओके, तर आपल्याला एक्स काढायचा आहे, एक्स ही शेअरची संख्या आहे. तर हे बघा तिकडे गुणाकार करतो, इकडे तरी भागाकार करेल. तर आपण काय करू, 49,882 त्याच्यावरती 2 शून्य आणि भागिलेला कोण आला, 49,882 बरोबरच्या पलीकडे एक्स. तर हे बघा 49,882 एका 49,882 त्याच्यावरती 1 आणि 2 0. तर एक्स ची किंमत आली 1000. एक्स ची किंमत किती आली, एक्स बरोबर एक्स ची किंमत आली 100. किती आली, 100. म्हणजे शेअरची संख्या किती, 100. परत एकदा कॅसेट वाजवतो, रिपीट. तर बघा काय काय झालं, आता 100% समजेल. दर्शन किंमत 100 रुपये दिली, बाजार भाव 50 रुपये, विक्री किंमत विकल्यानंतर एवढे भेटले पैसे, दलालीचा दर 0.2%, जीएसटी 18%. ओके, तर आपल्याला शेअरची संख्या काढायची, ती माहिती नाही म्हटल्यानंतर तिला एक्स मानली. तर शेअरची एकूण किंमत किती, एक शेअर 50 रुपयाचा, असे एक्स शेअर आहे, तर 50 गुणिले एक्स होईल 50x. बरोबर. त्यानंतर या 50x वरती 0.2% दलाली, तर 50x चे 0.2% काढले ते 10x भागिले 100 आले. त्यानंतर या दलालीवरती परत जीएसटी लागला, तर 10x भागिले 100चे 18%, ते आले 18x भागिले 1000. तर मी काय केलं बघा, विक्री किंमतचा फॉर्म्युला वापरला. विक्री किंमत म्हणजे बाजार भाव वजा दलाली, पण दलालीवरती जर जीएसटी लागला तर तो पण ऍड करावा लागेल. तर बघा इथं दलाली 10x भागिले 100, जीएसटी 18x भागिले 1000, बाजार भाव 50, विक्री किंमत 4,988.20. ओके, तर इथं काय केलं, बेस सेम नव्हता तर तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता, पायासारखा नाही तर तिरकस गुणाकार करू शकतो. पण मी इथं दोघांचा पायासारखा करून घेतला. इथं दोघांमध्ये बघा कॉमन 1000 मोठा आहे, तर दोघांचा पाया 1000 केला. याला काही फरक नाही पडला म्हणून वरचा 18 तासच, पण या 100ला 1000 करायचं तर 10 ने गुणावं लागेल. याला 10 ने गुणायचं तर वरती पण 10 ने गुणायचं, तर 10 10 100 झाला, 10 100 1000 झाला. ओके, तर इथं बघा हे ऍज इट इज, हे पण ऍज इट इज. तर 100 आणि 18 118 झाला. इथं खाली 1000 दिसतो, तुम्हाला शिकवलं मी, जर खाली कुणी दिसत असेल तर त्याने संपूर्ण इक्वेशनला गुणून टाकायचं. तर 1000 ने सगळ्याला गुणलं तर हा बघा इतका झाला, किती, 498,82,00. त्यानंतर हा 50,000 झाला आणि 118 झाला. तर 50,000 मधून 118 गेलं तर 49,882 राहिला. इकडे पण तेवढाच होता, फक्त 2 0 एक्स्ट्रा होते. आपल्याला एक्स काढायचा आहे, तो तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार केला, तर याला एक कट झाला. ओके, किती मध्ये, 1 मध्ये 49,882च्या पाड्यात 49,882 1 नंबर लाईन, त्याच्यावरती 2 0. एक्सची किंमत आली 100. म्हणजेच काय, श्रीमती देसाई यांना किती शेअर्स मिळाले, श्रीमती देसाई यांना 100 शेअर्स मिळाले. ओके, लिहू शेवटी, श्रीमती देसाई यांना ओके 100 शेअर्सच आहे ना, सॉरी 100 शेअर्स विकले, यांनी 100 शेअर्स विकले.
किती शेअर्स विकले? 100 शेअर्स विकले. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता फास्टमध्ये. घेतला? याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलंय. मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स. दर्शनी किंमत किती आहे? जे जे दिसतं ते लिहून घ्यायचं आधी. दर्शनी किंमत तिला मी द की म्हणतो आता, शॉर्ट मध्ये लिहूया. दर्शनी किंमत किती आहे? 50 रुपये. त्यानंतर 200 शेअर्स. शेअर्सची संख्या, शेअर्स किती आहे? 200. त्यानंतर पुढे ओके 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. 100 रुपये अधिमूल्य, दर्शनी किंमत 50, म्हणजे इतक्या रुपयाला ठेवले होते, इतके रुपये जास्तीने विकले गेले. तर आपण बाजार भाव लिहू डायरेक्ट. बाजार भाव. तर बाजार भाव काय असेल सांगा बरं. 50 ला ठेवले, 100 रुपये जास्तीने विकले गेले, तर 50 मध्ये 100 ऍड करायचे. किती रुपये? 150 रुपये. दर्शनी किंमत 50 रुपये, शेअर्स 200 रुपये, शेअर्स 200, बाजार भाव 150, शेअर्स 200 रुपये नाही. ओके, तिथे रुपये नसतात. पुढं खरेदी केले बरं का. खरेदी केले म्हणजे खरेदी केले. त्यानंतर त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश किती आहे? 50%. लाभांश 50%. लाभांश किती दिला? 50%. पुढे काय म्हटलंय? लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. आता हा पार्ट पुढचा, इथपर्यंत आधी सोडूया आपण. ओके, इथपर्यंत सोडू, कारण की हार्ड कॅटेगरीतलं एक्झाम्पल आहे. तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलं तर 100% समजेल तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं दर्शनी किंमत आहे आपली 50 रुपये, शेअर्स 200 आहेत आपल्याकडे, बाजार भाव 150, लाभांश 50%, आणि इतके शेअर्स त्यांनी खरेदी केले. काय केले? खरेदी केले. तर खरेदी केले तर आपण खरेदी किंमत काढू. सगळ्यात पहिलं शेअर्सची एकूण किंमत काढू. शेअर्सची एकूण किंमत. शेअर्सची एकूण किंमत किती बरोबर? शेअर्सची एकूण किंमत तर 150 रुपयाला एक शेअर, याप्रमाणे 200 शेअर्स आहेत ते बरोबर. शेअर्सची संख्या किती? 200. असे 200 शेअर्स आहे, पण 150 ला एक आहे, तर 15 दुने होतात 30. त्याच्यावरती 1 2 3 0 1 2 3 0 30,000 रुपये. शेअर्सची एकूण किंमत 30,000 रुपये बरोबर का. पण पुढे असं म्हटलंय की ओके, याच्या पुढं वाचतो जरा, इकडे बघा. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा? इन शॉर्ट मध्ये काय करायचंय? डिसोजा नावाचा एक माणूस आहे, त्याने आधी शेअर खरेदी केले आणि नंतर विकले. खरेदी केले नंतर विकले, तर विकल्यानंतर त्याला नफा झाला का तोटा, आणि तोटा झाला तर किती झाला हे आपल्याला काढायचं. नफा झाला का तोटा, किती रुपये काढायचे बरोबर. तर सगळ्यात पहिला आपण काय केलं? दर्शनी किंमत लिहिली, शेअर्सची संख्या लिहिली, बाजार भाव कसा लिहिला? 50 ला ठेवला, 100 रुपये जास्तीने विकल्या गेलं, तर दोघांची ऍडिशन. नंतर लाभांश किती भेटला? 50% बरोबर. तर शेअर्सची एकूण किंमत किती असेल? 150 चा एक शेअर्स, असे 200 शेअर्स आहेत, तर 30,000 रुपये. तर मला सांगा त्याला खरेदी किंमत. खरेदी केले ना, तर त्याची खरेदी किंमत काय असेल? खरेदी करताना चालू आहे सध्या, तर खरेदी किंमत किती असेल सांगा बरं. तर खरेदी किंमत असते बाजार भाव अधिक दलाली. बाजार भाव अधिक दलाली, इथं दलाली लिहायची राहिली आपल्याला. ओके, प्रत्येक व्यवहारात जी दलाली आहे ते आहे 20 रुपये. दलाली किती आहे? दलाली 20 रुपये. तर खरेदी किंमत किती असेल? 30,000 तर होती. ओके, पण त्याला ही दलाली पण द्यावं लागली असेल का? कारण की खरेदी करताना दलाली द्यावी लागते. तर 30,000 मध्ये 20 ऍड केले तर हे झाले 30,020. 30,020 बरोबर का. हे झाले 30,020 रुपये. 1 2 3 4 30,020 रुपये. पुढे काय? आता खरी मजा सुरू. खरेदी करताना इतके रुपये घातले, शेअर्स घेतले, तेव्हा त्याचे 30,020 रुपये गेले. कुणाचे? डिसोजा नावाच्या व्यक्तीचे. आता परत त्याने ते शेअर्स विकायला काढले, तर विकायला काढले तर काय झाला? लाभांश मिळाला आधी. ओके, लाभांश काढू सगळ्यात पहिलं. तर इथून पुढचा विषय वेगळा आहे, तर त्याला आपण 1 नंबर देऊ. ओके, लाभांश. ओके, आधी गुंतवणूक केली, आता विकायचं चालू आहे. लाभांश बघा, लाभांश मिळाल्यावर किती लाभांश मिळाला? 50%. आता अजून लाभांश आहे ना, तो दर्शनी किमतीवरती भेटत असतो. ओके, दर्शनी किमतीवरती. तर आपण आधी एका शेअरचा लाभांश काढू. ओके, तर किती दर्शनी किंमत किती आहे एका शेअरची? 50. ओके, एका शेअरचा लाभांश. एका शेअरचा लाभांश
ओके, एका शेअरची दर्शनी किंमत 50 रुपये आणि त्याच्यावर 50% लाभांश. 50 रुपये एकाची दर्शनी किंमत, त्याच्यावर 50% लाभांश, म्हणजे 50चे 50%. तर किती लाभांश झाले असेल बघा, 0 0 गेला. त्यानंतर ओके 5 5 25. ओके एकच मिनिट, इथं 0 0 गेलं तर 5 5 25. ओके, म्हणजे एका शेअरचा लाभांश 25 रुपये. एका शेअरवर 25 रुपये भेटले त्याला लाभांश, बरोबर का? कशानंतर? ओके, विक्री नंतरचा विषय चालू आहे बरं का. आता लाभांश किती? ओके 25 रुपये. तर आपण काय करूया, एका शेअरचा लाभांश 25 आहे, असे किती शेअर्स आहे? 200. तर एकूण लाभांश ओके, एका शेअरचा लाभांश 25 गुणिले असे किती शेअर्स आहे? 200. तर हे झाले 25 दुने 50 आणि त्याच्यावरती 2 शून्य, 5000 रुपये. एवढे पैसे त्याला भेटले. कुणाला? डिसोजा नावाच्या व्यक्तीला. ओके, याला जरा हायलाइट करून ठेवा, हे लय महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यांना किती पैसे भेटले आपल्याला काढायचं. आता इतके घातले, पण आता भेटले किती? याच्यापेक्षा जास्त भेटले तर नफा झाला असेल, याच्यापेक्षा कमी भेटले तर तोटा झाला असेल. तर सगळ्यात पहिले लाभांश काढला. लाभांश किती भेटला? 5000 रुपये. पुढे काय म्हटलंय? लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स, जे 200 शेअर्स आहे ना, त्याच्यातले 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. पावर का? 200 शेअर्स होते, लाभांश भेटला 5000. त्याच्यानंतर लगेच काय केलं त्याने? याच्यातले 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. ओके, आता नंबर 2 विषय चालू. ओके, किती रुपये अवमूल्याने विकले? ओके, किती? शेअर्सची संख्या किती आहे? शेअर्सची संख्या आहे आता 100. 200 पैकी 100 शेअर्स विकले. अवमूल्य किती रुपये अवमूल्याने? तर बघा इथं सांगितलंय ना 10 रुपये अवमूल्याने. अवमूल्य झालं 10. तर मला सांगा बाजारभाव किती भेटला असेल? मग बाजारभाव किती भेटला असेल बरं? तर 50 रुपयाला ठेवला होतो विकायला. ओके, तर त्यातले 10 गेले ना, किती राहिले? 40 रुपये. 40 रुपये. दर्शनी किंमत किती होती? 50. अवमूल्य 10 रुपये. आता 40 रुपयाने त्याने किती विकले? 100. ते एकूण किंमत काढू आपण. एकूण किंमत, शेअर्सची एकूण किंमत. किती असेल? एक शेअर 40 रुपयाला, असे 100 शेअर्स विकले. ओके, 10 रुपये अवमूल्य झालं, म्हणजे 50 मधले 10 गेले, 40 रुपये. 40ने असे 100 शेअर्स विकले. तर 40 एक 40, 40 एक 40 आणि त्याच्यावरती 2 शून्य, तर 4000 रुपये भेटले. किती? 4000 रुपये भेटले. 4000 रुपये ही झाली शेअरची एकूण किंमत. पण विकले म्हटल्यानंतर दलाली मायनस करावं लागते. तर आपण काय करूया? विक्री किंमत काढू. 100 शेअर्सची विक्री किंमत. 100 शेअर्सची विक्री किंमत. विकले 4000 रुपयाला. ते 4000 मधले 20 रुपये दलाली. प्रत्येकाच्या मध्ये दलाली 20 रुपये लागली. ओके, आधी दलाली ऍड केली कारण की तेव्हा खरेदी केले होते. आता दलाली मायनस करावं लागेल. 40,000 मधून जर 20 गेले तर किती येतात? ते 3980 रुपये. 40,000 मधून जर 20 गेले तर 3980 रुपये. त्यांना जेवढे भेटले त्याला हायलाइट करू आपण. ओके, पहिल्यांदा 5000 रुपये लाभांश भेटला. 5000. आता भेटले 3980. आता पुढे काय केलं बरं? 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले, तर त्यांना 3980 भेटले. इथपर्यंत. पुढे काय? उरलेले 75, उरलेले शेअर्स 200 पैकी 100 तर विकले, तर उरले किती असतील? 100. ते जे उरलेले 100 शेअर्स आहे ते 75 रुपये अधिमूल्याने विकले. किती रुपये अधिमूल्याने विकले? 75 रुपये अधिमूल्याने. ओके, तर बघा विषय झाला दुसरा चालू. हा 2 आकडा होता, आता आकडा तिसरा. आता शेअर्स किती आहेत? उरलेले शेअर्स म्हणून. चला, उरलेले शेअर्स किती? 100. आधी 100 विकले, आता 100 उरले. तर याचा जो बाजार भाव असेल का तो किती असेल? ओके, कारण की इथं सांगितले 75 रुपये अधिमूल्याने विकले. आधी 50 रुपयाला ठेवला होता, 10 रुपये कमी झाले तर 40 रुपयाने विकले. आता 50 ला ठेवलं आणि 75 रुपये जास्तीने विकलं तर 125 रुपये बाजार भाव भेटला असेल. ओके, 75 मध्ये 50 साठी केलं तर 125 रुपये भेटतात. म्हणजे बाजार भाव इतका भेटला. आता काय करूया आपण? ओके, शेअर्सची किंमत काढू. शेअर्सची एकूण किंमत. शेअर्सची एकूण किंमत. ओके, तर मला सांगा एकूण 100 शेअर्स, एकाची किंमत 125, तर टोटल किती? 125 ला 1 ना, तर 125 1 125, त्याच्यावरती 2 शून्य.
ओके 12,500 रुपये, 12,500 रुपयाला विकले. पण विक्री किंमत किती असेल? ओके, विक्री किंमत किती असेल? विक्री किंमत, तर विक्री किंमत असेल या 12,500 मधून पण 20 रुपये दलाली मायनस करायची. इथं सुद्धा दलाली वजा केली 20 रुपये, कारण की विकताना दलाली वजा होते. इथं पण दलाली वजा करू, तर 12,500 मधून 20 गेले तर हे झाले 11,980 रुपये. सॉरी 12,500 मधून जर 20 गेले तर ते झाले बघा 12,480 रुपये. ओके, 12,480, थोडीफार मिस्टेक होऊ शकते. ओके, चुकीला माफी असावी. तर 12,500 मधून 12,480 राहिले, 20 गेल्यानंतर 12,480 राहिले. आपल्याला काय काढायचं होतं? आता पहा बरं का, खरेदी करताना एवढे रुपये दिले होते 30,020 रुपये, विकताना आधी 5,000 लाभांश भेटला, त्यानंतर 3,980 पहिले 100 शेअर्स विकल्यावर भेटले, जे 10 रुपये अवमूल्याने विकले. नंतर उरलेले 100 शेअर्स 125 रुपये बाजार भावाने विकले, तेव्हा 12,480 भेटले. तर आपण काय करू, विक्रीनंतर मिळालेली रक्कम काढू. विक्रीनंतर मिळालेली रक्कम. ओके, आधी 5,000चा लाभांश अधिक 3,980 पहिले शेअर्स विकल्यावर अधिक 12,480 नंतरचे शेअर्स विकल्यावर, तर हे टोटल किती होतात? मारा टॅली इथं किती? 5,000, त्यानंतर 3,980, नंतर 12,480. ओके, 12,480 जो सगळ्यात मोठा आहे तो वरती पाहिजे. 0शी 0, 8 8 16, हातचा लेख 9 4 13 1 14, हातचा लेख 1 2 3 3 5 8 8 3 11, हातचा लेख 1 1 2, 21,460 रुपये. किती भेटले? 21,460. 21,460. आता तुम्हीच मला सांगा, आता काय सांगता मला, तो डिसोजा नावाचा माणूस आहे, विकताना खरेदी करताना एवढे पैसे घातले 30,020, आणि ज्यावेळेस विकले का त्यांनी शेअर्स, ओके, त्या विकल्यानंतर त्याला 21,460 रुपये भेटले. मग मला सांगा, कमी भेटले का जास्त भेटले? अर्थातच कमी भेटले. 30,000 रुपये घातले त्याने खरेदी करताना आणि विकल्यानंतर 21,460 भेटले. तर इथं तोटा झाला. आता तोटा झाला तर किती तोटा झाला ते काढू आपण. चला, ओके, तोटा. तर तोटा कसा काढायचा? ओके, खरेदी किंमत मधून विक्री किंमत मायनस करायची. खरेदी किंमत मधून विक्री किंमत, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत किती होती? 30,020 वजा विक्री किंमत किती आहे? 21,460. 21,460. चला वजा करू, उत्तर भेटेल आपल्याला 30,020 वजा 21,460. ओके, थोडंसं मोठं आहे, जास्त पानावर मुद्दाम घेतलं. ती जर मी गिचबिडी करत बसलो असतो तर मग तुम्हाला समजलं नसतं. सेपरेट शिकायचं आपण. ओके, 0तून 0 केला 0, 2तून 6 जात नाही, इकडून हातचा घेतला जात नाही, इकडून पण हातचा येत नाही. इथं 2, इथं 10 होतील पण तिकडे गेला 9, इथं 10 होतील तिकडे गेला 9, इथं झाले 12. 12तून 6 गेले तर किती आले? 6. 9तून 4 गेले तर किती आले? 5. 9तून 1 गेला तर 8. 2तून 2 गेले 0. 8,560. 8,560 रुपये. किती झाला तोटा? 8,560. आपल्याला काढायचा होता नफा झाला की तोटा? तर तुमचं उत्तर आहे मिस्टर डिसोजा यांना 8,560 रुपये तोटा झाला. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न इथं संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, पण तत्पूर्वी सांगतो काय करायचंय की जे दिलंय का तुम्हाला गोष्टी त्या सगळ्यात आधी लिहून घ्यायच्या, शांत डोक्याने विचार करायचा. त्यासाठी व्हिडिओ 2दा रिपीट करून बघा, 3दा रिपीट करून बघा, कारण की हे एक्झाम्पल येणं तुम्हाला गरजेचं आहे. हा हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे. हा आला तर बाकीचे ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊन जातील. समजलंय? घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट. घेतलाय? याचा देखील घ्या. घेतलाय? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ओके, विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 4.4 संपवलेला आहे. त्याचप्रमाणे अर्थनियोजन नावाचा जो तुमचा चॅप्टर होता हा देखील संपवलेला आहे. याचप्रमाणे आपले गणित भाग 1 चे 4 चॅप्टर संपलेले आहे. उद्यापासून आपण संभाव्यता नावाचा चॅप्टर सुरू करणार आहे. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झालेले असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.